SRPF गट क्रमांक 20 वरणगाव। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड या ठिकाणी स्टार्ट होत आहे। लक्षात ठेवा, अजून थोडाफार टाइम आहे। तर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो प्रक्रिया कशा प्रकारे राहणार आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे, कोणकोणत्या आपल्याला चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचे आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावची, त्याचबरोबर जे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड कशा प्रकारे आहे, SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी आपलं होणार आहे, फिजिकल वगैरे आपलं कोणत्या ठिकाणी होणार आहे, याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला इव्हेंट, दुसरा इव्हेंट, तिसरा इव्हेंट, आपल्याला कोणकोणत्या चुका करायच्या नाही आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या भरतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं जे ग्राउंड आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो SRPF छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये या ठिकाणी होणार आहे। लक्षात ठेवा, तर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड होणार आहे, कारण की तिथं जे विद्यार्थी मित्रांनो हे नवीन गट क्रमांक बनला आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव, जशी पाहिजे तशी त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो तिथलं जे ग्राउंड आहे संभाजी महाराज नगर SRPFच्या कॅम्पमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। तर सर्वात अगोदर ग्राउंडच्या अंदरची जी प्रक्रिया असणार आहे, तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जे काही आपली हॉल तिकीट आहे, तर जे काही हॉल तिकीटवर आपल्या तारीख असणार आहे, तर त्या तारखेवर आपल्याला जावं लागणार आहे। लक्षात ठेवा, आणि स्टार्टिंगला जे पण आपला रिपोर्टिंग टाइम आहे, तर त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आहे। जर तुम्ही एकदम लेट गेले तर आपल्याला घरी सुद्धा पाठवले जाते। लक्षात ठेवा, तुमच्या हॉल तिकीटवर 5 वाजताचा सकाळचा टाइम आहे आणि तुम्ही जर समजा दुपारी त्या ठिकाणी 2 वाजता झाले, 3 वाजता झाले, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचे पण काही नियम असते, त्यांना पण काही नियम त्या ठिकाणी फॉलो करावं लागते। लक्षात ठेवा, तर जो काही टायमिंग आहे त्याच्या टायमिंगच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। लक्षात ठेवा, तर आपण पाहिलं CP मुंबईला मरोळ या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, तर तिथं मुलं ग्राउंडला लेट चालले, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे। लक्षात ठेवा, अशी व्यवस्था त्या ठिकाणी आपली झाली नाही पाहिजे। तर सर्वात अगोदर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जाणार आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे। त्यानंतर आपल्या बॅगा वगैरे त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे। आपल्याला चुका त्या ठिकाणी कोणत्याने करायच्या, तर जे भरपूर विद्यार्थी करते, तर अगोदर आपण काय करतो, उपाशी तापाशी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर जातो सकाळी 5 वाजता ते 8 वाजेपर्यंत। ठीक आहे, म्हणजे काय करता तुम्ही, म्हणजे शरीरामध्ये काहीच नाही राहत, ना तुम्ही फळ फ्रूट खात, ना तुम्ही जेवण करत, तर आपल्या शरीरामध्ये काहीच ताकद त्या ठिकाणी लागत नाही। तर आपल्याला जेवण वगैरे करून जायचं आहे, फळ फ्रूट खाऊन आपल्याला जायचं आहे, कारण की ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो सर्व त्या ठिकाणी ताकदीचं काम आहे। आपल्याला 100 मीटर रनिंग मार लागते, ताकदीचं काम आहे। आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो गोळा फेका लागते, ताकदीचं काम आहे। आपल्याला 5 किलोमीटर रनिंग मारा लागते, ताकदीचं काम आहे। लक्षात ठेवा, तर अगोदर तुम्ही जेवण करू शकता सकाळी, किंवा फळ फ्रूट तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तेवढी काही एनर्जी आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी बरकरार राहणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे, ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाणार आहे। एंट्री दिल्यानंतर बॅगा वगैरे त्या ठिकाणी आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि फाईल आपल्याला सोबत ठेवावं लागणार आहे, वरतं डॉक्युमेंट आपल्याला ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर तिथं गेल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जाते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळपास 3-4 घंटे आपल्याला बसून ठेवल्या जाणार आहे। 3-4 घंटे बसवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी नंबर येणार आहे, आपल्यापासून फॉर्म वगैरे लिहून घेतलं जाणार आहे, आपली पर्सनल माहिती त्यामध्ये लिहावं लागते, आपलं गाव वगैरे झालं, आपलं नाव वगैरे झालं, सिग्नेचर वगैरे झालं, ठीक आहे, तारीख वगैरे, तर हे काही आपण फॉर्म वगैरे भरून घेतलं जाणार आहे। त्याचबरोबर आपल्याला एका टेबल नंबरपाशी नेलं जाणार आहे, टेबल नंबरपाशी आपल्याला तिथं बसावं लागणार आहे। ज्या काही टेबल नंबरमध्ये आपला रोल नंबर आहे त्या टेबल नंबरपाशी आपल्याला बसावं लागणार आहे। आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपला नंबर आल्यानंतर आपल्याला तिथं फोटो मागणार आहे, फोटो मागितल्यानंतर आपल्याला जे सिग्नेचर करावं लागणार आहे आणि आधार कार्ड त्यांना दाखवावं लागणार आहे कोणतं पण, ठीक आहे। तर हे काही दाखवल्यानंतर आणखीन आपल्याला सोमवार त्या ठिकाणी नेला जाणार आहे आणि तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो आपली त्या ठिकाणी काय होणार आहे, उंची होणार आहे, त्याचबरोबर छाती होणार आहे। तर उंची
68 सेंटीमीटर उंची लागते। छाती त्या ठिकाणी 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। उंची छाती मोजण्याच्या अगोदर आपल्याला शर्ट आणि बूट त्या ठिकाणी काढायला लावते, लक्षात ठेवा, ठीक आहे। हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपले उंची वजन त्या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला ज्या आणखीन समोर एका टेबल नंबरवर जावं लागणार आहे, तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहे। तर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते सोबत न्यायचं आहे, तर आधार कार्ड सोबत न्या ओरिजिनल, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट न्या ओरिजिनल, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्या ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट न्या ओरिजिनल, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्या ओरिजिनल, त्याचबरोबर आपल्याला टीसी सुद्धा न्या, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे, डोमिसाइल सोबत न्यायचं आहे आणि जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही। नॉन क्रिमिनल सुद्धा सोबत न्या, जे नॉन क्रिमिनल SC/ST कॅटेगरीला लागणार नाही आहे। तर एवढे डॉक्युमेंट न्यायचे आणि फोटो तुम्ही 6 ते 7 फोटो सोबत राहू द्या, ठीक आहे। 6-7 फोटो आपल्याला सोबत राहू द्यायचे आहे आणि हे काही सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी नाही, एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागतो, पण 2-2 झेरॉक्स पडले आपल्याजवळ राहू द्या, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी आपल्याला एका पोलिसाजवळ जे जवळपास 10 विद्यार्थी त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे, 10 विद्यार्थ्यांची गँग आणि स्टार्टिंगला आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जाते। चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्याला पायाला चिप लावून दिलं जाते, दोन्ही पायाला चिप लावल्यानंतर त्याचबरोबर इथं चेस्ट नंबर सेन्सर लावून दिल्यानंतर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो एका पोलिसाजवळ आपल्याला 10 विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि एक SRPF वाला 10 विद्यार्थ्यांचा फिजिकलसाठी त्या ठिकाणी इव्हेंटसाठी येते। पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जाते तर तो घेते 100 मीटर, पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला जाणार आहे। त्याचबरोबर 100 मीटर रनिंगला जे 3-3 किंवा 2-2 विद्यार्थी 100 मीटरमध्ये सोडते आणि तिथलं जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटर झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मित्रांनो दुसरा इव्हेंट त्या ठिकाणी होणार आहे तर तो होणार आहे त्या ठिकाणी गोळाफेक। तर गोळाफेकला सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 10 विद्यार्थ्याला नेला जाणार आहेत आणि गोळाफेकला आपल्याला चुका कोणत्याने करायच्या, आपण गोळाफेकच्या वेळेस जे इकडे तिकडे पाहतो आपल्याला असं वाटते बाकीचे सगळेजण आपल्या इकडे पोहून राहिले, तर आपल्याला त्यांच्या इकडे बिलकुल त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं नाही, हे भरपूर विद्यार्थी चूक करते। तर आपलं गोळा फेकण्याचा आपली स्टेपच्या इकडे तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण फोकस करा आणि गोळा फेकण्याची ताकदनं आपल्याला गोळा फेकायचा आहे, हे डोक्यात आपला राहिलं, आपल्या डोक्यात फक्त एकच राहिलं पाहिजे की आपल्याला गोळा ताकदनं फेकायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने स्टेपनं फेकायचा आहे। बाकी इकडे तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो डोकं लावू नका, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गोळा फेकला जे 3 चान्स आपल्याला भेटणार आहे, पहिला जरी फाऊल गेलं तर 2 चान्स आणखीन आपल्याला भेटते। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपला 5 किलोमीटर त्या ठिकाणी होणार आहे, तर 5 किलोमीटर आपलं त्या ठिकाणी रोडार 5 किलोमीटर त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 5 किलोमीटरला जर आपण पाहिलं तर 5 किलोमीटरला जास्त पोरं सोडते, 5 किलोमीटरला जवळपास 200, 300, 400 अशा प्रकारे पोरं त्या ठिकाणी 5 किलोमीटरला सोडते, जास्त पोरं सोडते। तर 5 किलोमीटरला जसं त्या सेन्सरपासून आपण निघालो तसं जे विद्यार्थी मित्रांनो टायमिंग आपला चालू होते, एकदम तुम्ही स्पीडनं हळू नका, जसं एकदमच स्पीडनं गेले 3-4 किलोमीटर, ठीक आहे, एवढे स्पीडनं तुम्ही जाऊ नका, कारण की आपल्याला 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये मारायचे। 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 25 मिनिटामध्ये मारली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आपण आरामात त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये मारून घेतो। तर आपल्याला जो स्टॅमिना आहे, तर आपला जो स्टॅमिना आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंग हे रेस कसे आहे की आपला जो स्टॅमिना आहे तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे शेवटपर्यंत आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वक्ती जे विद्यार्थी म्हणून आपल्याला काही करून आपल्याला थांबायचं नाही, मागं पोहू नका, कारण की मागं जर पाहिलं तर पोरं त्या ठिकाणी थांबले राहते, आपल्या डोक्यात विचार येते की आपणही थांबून जाऊ काय, तर मागं पोहू नका, डायरेक्ट सरळ आपलं त्या ठिकाणी लक्ष असू द्या, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंड होणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SRPF गट क्रमांक 20 वरणगावबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये